नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कर्करोगावर उपचार घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं फारच गरजेचं असतं आणि त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आज आपण जाणून घेणार आहोत. आपण चर्चा करणार आहोत कर्करोग उपचारातील पोषण विषयक तथ्ये या विषयावर आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणजेच कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर प्रसाद कसबेकर. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर कसबेकर यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. तर डॉक्टर कसबेकर यांनी अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन्स फेलो आणि युरोपियन बोर्ड ऑफ सर्जरी फेलो हे प्रतिष्ठित पद भूषवलंय. त्यांनी अहमदाबादमधील गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधून सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये MCH पदवी प्राप्त केली आहे. तर पुण्यातील BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटलमधून त्यांनी MS पूर्ण केलंय. डॉक्टर कसबेकर हे दादर पूर्वेतील सर्वस्व हेल्थ क्लिनिकमध्ये रुग्णसेवा देत आहेत आणि सोबतच मुंबईतील इतर रुग्णालयांमध्ये देखील ते आपली सेवा बजावत आहेत. ती रुग्णालय नेमकी कोणती आहेत हे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. सर, पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू. खरं तर कर्करोग म्हटलं तर सगळ्यांनाच घाबरायला होतं. कर्करोग झाला म्हणजे आपलं आयुष्य संपलं असं म्हटलं जातं. याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि पोषण आहाराचा आणि कर्करोगाचा कसा संबंध आहे? आता एक काय गैरसमज असतो कर्करोग बद्दल की एकदा कर्करोग झालं तर आयुष्य संपलं असं नाही आहे. बेसिकली कोणाला डायबिटीज जर झाला, हार्ट डिसीज झाला तर ते पण एक प्रकारचं क्रॉनिक इलनेस असतं. कर्करोग पण सिमिलर आहे. म्हणजे कसं आहे की कर्करोग कसं आहे की तुम्हाला आयुष्यभर त्याचा फॉलोअप ठेवायला लागतो, पण लोक ट्रीटमेंट घेऊन चांगले पण होतात. आता कर्करोग म्हणजे लोक समजतात की फक्त त्याच्यामध्ये सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन असं हे सगळं घ्यायला लागतो, पण ॲक्च्युली एक मल्टीमोडॅलिटी टीम ट्रीटमेंट असतो आणि याच्यामध्ये न्यूट्रिशन पण एक खूप मोठा भाग असतो. बेसिकली कर्करोग काय आहे की आपले जे सेल्स आहेत बॉडीच्या आतमध्ये ते अबनॉर्मली डिवाइड व्हायला चालू होतात आणि त्याच्यामुळे बेसिकली आपला बॉडीचा जो कंट्रोल आहे तो निघून जाते. आणि बेसिकली त्याच्यामुळे इन्क्रीज्ड काय म्हणतात कॅलरिक रिक्वायरमेंट असतो शरीरामध्ये. आम्ही सर्जरी करतो, किमोथेरपी देतो, रेडिएशन करून त्या कॅन्सरला नष्ट तर करूनच टाकतो, पण मेन काय आहे की त्याच्यासोबत जे हिलिंग आहे पेशंटला नॉर्मल व्हायला त्याचा पण एक प्रभाव असायला पाहिजे. तो इन दॅट वी बेसिकली त्याचं जे आम्ही म्हणतो काय आपलं न्यूट्रिशन फॅक्टर, ते न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं आहे की अलॉंग विथ द ट्रीटमेंट इन क्युअरिंग द डिझीज ते आपलं बॉडी टू ब्रिंग इट बॅक टू नॉर्मल हेल्थ, जे आपल्याला पूर्ण त्याला नॉर्मल करून नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये आणायला ते न्यूट्रिशनचा भाग असतो त्याच्यात. बिलकुल. आता तुम्ही न्यूट्रिशनचा भाग तर सांगितलेलाच आहे, म्हणजे पोषण आहार किती महत्त्वाचा आहे. तर पोषण आहार किंवा प्रथिने हे त्या रुग्णाच्या स्नायूंसाठी किंवा त्याच्या रिकव्हरीसाठी कसा महत्त्वाचा आहे हे जरा थोडं सविस्तर सांगाल? बेसिकली काय आहे की जेव्हा आम्ही काय पण ऑपरेशन करून टाकतो किंवा किमोथेरपी हे खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट्स असतात. ऑपरेशन म्हणजे आम्ही खूप काय गोष्टी काढतात सर्जरीच्या वेळी, किंवा आम्ही किमोथेरपी खूप स्ट्रॉंग असतं, म्हणजे खूप हे असतात काय म्हणतात टॉक्सिक असतं शरीरासाठी. तर त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स जास्ती तर हे होतात, उत्पन्न होतात. तर इन दॅट आम्हाला बेसिकली जे न्यूट्रिशनचा भाग असतो, स्पेशली आपला प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे खूप महत्त्वाचे आहेत आपल्या ट्रीटमेंटमध्ये. लोक सांगतात की ॲटलिस्ट 1.5 to 2 grams per kg इतकं प्रोटीन इंटेक घ्यायलाच पाहिजे ट्रीटमेंटच्या वेळी. सो इट इज बेसिकली आपलं क्वालिटी असतं प्रोटीन्सचं त्याचा भाग, आणि आपलं जे डाएट मॉडिफिकेशन्स असतात ते प्रॉपरली ट्रीटमेंटच्या वेळी करायला पाहिजे. बिलकुल. आणि सर, वे प्रोटीन आयसोलेट सारखे विशेष प्रथिनं कर्करोगाला म्हणजे कशा प्रकारे उपयुक्त असतं कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी? तर वे प्रोटीन आयसोलेट्स बेसिकली काय असतात की प्रोटीन्सला आम्ही सिम्प्लिफाय करून त्यांना एक काय म्हणतात कॉम्पॅक्ट करून टाकतो. तर त्याच्यामुळे काय होतं की त्याचं अब्झॉर्प्शन आणि त्याचं युटिलायझेशन जास्ती असतो.
जे आम्ही नॉर्मल प्रोटीन्स घेतात आम्ही मीन्स आपल्या डाएटमध्ये जे आम्ही नॉर्मल खातात किंवा जे नॉर्मल घेतात त्याचं जे प्रोटीन्स असतात ते जास्ती कॉम्प्लेक्स असतात. बरं. तर डायजेशनसाठी अँड अब्झॉर्प्शनसाठी हे वे प्रोटीन्स थोडं सोपं पडतं. बिलकुल. सर साखरबद्दल काय सांगाल? जनरली असं होतं की साखर पूर्णपणे वर्ज्य असते, म्हणजे घेऊच नका. ज्याला कॅन्सर झालेला आहे त्याने साखर खाऊ नये असं म्हटलं जातं. तर ती साखर कशी आणि कितपत हानिकारक असते? साखर पूर्णपणे बंद केलीच पाहिजे का? मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे बंद केले पाहिजे. आपले जे नॅचरल शुगर्स असतात, फॉर एक्झाम्पल जे आम्ही गूळ खातो किंवा आपलं नॅचरल फ्रूट्समध्ये फॉर एक्झाम्पल जे स्वीटनेस असतो किंवा जे साखरचा प्रमाण असतो ते बॉडीसाठी हेल्दी आहे, म्हणजे इट इज गुड फॉर द बॉडी. पण आम्ही जे व्हाईट शुगर्स घेतात, रिफाईंड शुगर्स, ते खूपच काय म्हणतात फ्री रॅडिकल जनरेटिंग असतात. तर जेव्हा आम्ही ते घेतो आपल्या शरीरामध्ये जे इन्फ्लमेशन असतो ते वाढतं आणि त्याच्यामुळे आपला जो ट्रीटमेंट आहे ट्रीटमेंटवर पण परिणाम पडतो. बरं. इट इज दॅट वे. तर बेसिकली कसं आहे की जितकं आम्ही आपल्या नॅचरल डाएटपर्यंत आम्ही राहतो त्यांनी तुमचं हेल्थ जास्ती हे होईल, काय म्हणतात, बेटर होईल. सोयाबीनशी रिलेटेड जितकेही प्रोडक्ट्स आहेत कुठल्याही कॅन्सर झालेल्या व्यक्तीसाठी किंवा खास करून ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या व्यक्तीसाठी कसं हानिकारक असतं ते जरा समजावून सांगाल? नाही खाऊ शकत असं नाही आहे, पण कमी प्रमाणात तुम्ही जर घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. इश्यू याच्यामध्ये काय आहे की जे आपले सोया प्रोडक्ट्स असतात सोयाबीन आणि ते इस्ट्रोजेनिक असतात. आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि मीन्स बायकांच्या शरीरामध्ये 2 हॉर्मोन्स असतात, इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन, मला माहीत असणार. तर इस्ट्रोजन आपल्या ब्रेस्ट कॅन्सरला प्रोत्साहित करतो, इट इन्क्रीजेस द ब्रेस्ट कॅन्सर अँड हे. पण सोया जेव्हा मी जास्ती खातो जेवणात तर त्या सिच्युएशनमध्ये आपलं इस्ट्रोजन वाढतं आणि त्यामुळे बेसिकली ब्रेस्ट कॅन्सर स्पेशली किंवा आपले जे ओव्हेरियन कॅन्सर किंवा गायनेकोलॉजिकल जे कॅन्सर्स असतात त्याच्यामध्ये त्याचा हानिकारक भाव येऊ शकतो. बिलकुल. आणि सर अजून एक गोष्ट मी ऐकली आहे ती म्हणजे कॅन्सर ज्या पेशंटला झालेला असतो ते पेशंट इंटरमिटिंग फास्टिंग करतात किंवा कधी कधी उपवास करतात आणि ते म्हणतात की मी कमी जेवणार कारण मला कॅन्सर झालेला आहे. त्यामागे काय तथ्य आहे नेमकं? म्हणजे कॅन्सर झालेल्या पेशंटने कमी जेवण करावं असं काही आहे का? नाही, इनफॅक्ट उलटा, कॅन्सर झालेल्या पेशंटला जास्ती जेवायला पाहिजे. ओके. जे आपलं कॅलरिक रिक्वायरमेंट्स आहे शरीरामध्ये ते अप्रॉक्सिमेटली 1 to 2 किलो कॅलरीज पर केजीच्या हिशोबाने ते लागतं आणि प्रोटीन रिक्वायरमेंट इज अराउंड 1.5 to 2 grams पर केजी बॉडी वेट पर डे. इतकं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे शरीरामध्ये. आणि जेव्हा तुम्ही किमोथेरपी किंवा कुठल्याही मेजर प्रोसिजरच्या खाली असतात तर त्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही फास्टिंग केलं किंवा डाएट रिस्ट्रिक्शन्स केलं तर इनफॅक्ट तुमच्या बॉडीला त्याचा दुष्परिणाम पडेल. झोपेचा आणि कर्करोगाचा संबंध कसा जोडला जातो नेमका? आता त्याच्यामध्ये आम्हाला पॅथोफिजिओलॉजी ऑफ कॅन्सरमध्ये जायला लागेल. बेसिकली कॅन्सर कसं होतं की आपलं जो सेल्स आहेत, आपल्या जे शरीरामध्ये सेल्स असतात त्याचं नॉर्मल प्रमाणे डिव्हिजन आणि डिस्ट्रक्शन होतं. ओके. आय मीन दे नॉर्मली डिवाइड होतात आणि नॉर्मली जे जास्ती डिवाइड होतात आपलं बॉडी त्याला डिस्ट्रॉय करून टाकतं. या बॅलन्समध्ये कधी पण काय इम्बॅलन्स झालं किंवा जे डिव्हिजनचं सिस्टम असतं त्याला आम्ही प्रोटोऑन्कोजीन सिस्टम म्हणतो आणि जे डिस्ट्रक्शन सिस्टम आहे त्याला ट्यूमर सप्रेसर जीन सिस्टम. तर त्या सिच्युएशनमध्ये दोन्ही सिस्टम्समध्ये जर इम्बॅलन्स झालं तर नॉर्मली कर्करोग होऊन जातो. तर इन दॅट सिच्युएशन आता ह्या इम्बॅलन्स करायला मेन फॅक्टर्स काय असतात? जिथे आपले फ्री रॅडिकल्स किंवा टॉक्सिन्स शरीरामध्ये वाढतात. This could be due to व्यसन, for example, your smoking and things like that. It could be due to आपलं अनहेल्दी डाएट्स जे आम्ही घेतो, फास्ट फूड्स, प्रोसेस्ड फूड्स, असल्या प्रकार. आणि तिसरं इट इज बिकॉज ऑफ इनॲडिक्वेट रेस्ट. जेव्हा आम्ही रेस्ट घेत नाही किंवा आम्ही नॉर्मल आपलं विश्राम घेत नाही तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस वाढतो आणि स्ट्रेस वाढल्यामुळे ते फ्री रॅडिकल्स जे असतात ते वाढतात. तर त्याचं एक असोसिएशन असं आलं आहे की बिकॉज ऑफ दॅट कॅन्सर होऊ शकतो. खरं तर रोजचा जो आपला साधा आहार असतो तो कॅन्सरच्या रुग्णांसाठी कसा महत्त्वाचा असतो त्याविषयी जरा सविस्तर सांगाल?
बेसिकली कसं आहे ना, आम्ही जे नॉर्मल जेवण घेतो त्याचं एक सायंटिफिक स्टडी नाही झालं. आता जे मी घरी घेणार आणि जे तुम्ही घरी घेणार ते त्याच्या प्रकारमध्ये एक फरक असणारच आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 चपाती कदाचित खाणार, मी 4 चपाती. तर या सिच्युएशनमध्ये आम्हाला ॲक्च्युली जे कॅन्सरचे पेशंट्स असतात त्यांना एक डायटिशियनला भेटून एक प्रॉपर डाएट प्लॅन बनवून घ्यायला लागतो. अच्छा. आता डाएट प्लॅन म्हणजे एक्सटर्नल फूड्स नाही किंवा सप्लिमेंट्स नाही, पण जे तुम्ही नॉर्मल जे जेवण खातात ते कुठल्या कुठल्या प्रमाणामध्ये काय काय घ्यायचं काय काय नाही घ्यायचं ते त्यांना खूप महत्त्वाचं आहे कळायला. तर असल्या सिच्युएशनमध्ये बेसिकली कसं आहे की नॉर्मल लोक म्हणतात की मी 3 वेळा जेवू शकतो किंवा 2 वेळा, पण कॅन्सर पेशंट्समध्ये असं होऊ शकत नाही. त्यांना स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घ्यायला लागतो. नॉर्मली कॅन्सरच्या पेशंट्सला डायरिया किंवा वॉमिटिंग असल्या प्रकारचे पण आजार असतात, वेट लॉस खूप होतो. तर ह्या सिच्युएशनमध्ये नॉर्मल जे जेवण आम्ही घेतो त्यांचं मॉडिफाय होऊन करायला लागतं. अच्छा. आणि सर, वे प्रोटीन सारखा डाएट किडनीवर दुष्परिणाम देखील आणू शकतो असं म्हणतात, तर ते कितपत खरं आहे? असं काय स्टॅटिस्टिकली असं काय हे नाही आहे, प्रूफ नाही आहे की वे प्रोटीन्सने किडनीवर प्रॉब्लेम येऊ शकतो. पण मी असं म्हणणार की कुठलाही प्रमाण तुम्ही खूप जास्ती घेतलं तर शरीरावर त्याचा दुष्परिणाम तर येईल. नॉर्मल क्वांटिटीमध्ये थोडक्यात तुम्ही जर घेतलं, आता काय काय स्टडी म्हणतात 20 ग्रॅम्स पर डे एक रेकमेंडेड अमाऊंट आहे कॅन्सरच्या पेशंट्सला. पण तुम्ही 20च्या ऐवजी जर 50 ग्रॅम्स घ्यायला चालू केलं तर त्या सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बिलकुल, नक्कीच. सर, डायटिशियन, नर्सेससह मल्टीडिसिप्लिनरी टीम जी आहे ती कर्करोग पोषणामध्ये काय भूमिका बजावते, कसं काम केलं जातं, कसं रुग्णांना ट्रीट केलं जातं, त्याविषयी जरा सविस्तर सांगाल? आता मी असं सांगणार की आपल्या क्लिनिकमध्ये आम्ही कसं काम करतो. बेसिकली एक आहे की एक आधी कर्करोगचा पेशंट जेव्हा येतो आम्ही त्यांना एक काउन्सिलिंग देतो. आधी काउन्सिलिंगमध्ये त्यांना त्यांची जे आजार आहे ते पूर्ण त्यांना कळायला पाहिजे की व्हॉट इज द डिझीज, त्यांचं काय एक्सपेक्टेशन्स असावे फॅमिलीला किंवा पेशंटला, की कुठल्या स्टेजवर आलं आहे, त्यांचं प्रमाण पुढे काय ट्रीटमेंट होईल, सर्जरी, किमो, रेडिएशन, जे काय आहे. पण त्याच्या पलीकडे तुमचं जे क्वालिटी ऑफ लाईफ, आता मॉडर्न ट्रीटमेंट्स काय झाले आहेत ना की फोकस जस्ट ऑन ड्युरेशन ऑफ लाईफपेक्षा क्वालिटी ऑफ लाईफवर जास्ती फोकस आता येतो आहे. तर या सिच्युएशनमध्ये आता पेशंट कसं घरी जाऊन नॉर्मल कसं लाईफ त्यांचं कामं, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑफिस किमोथेरपी ऐकलं असणार, एक नवीन टर्म आहे जिथे आम्ही लोकांना किमोथेरपीचा पंप बसवून त्यांना घरी पाठवतो. तर त्या प्रकारचे लोक बेसिकली घरी जाऊन किंवा कामाला पण जाऊन किमोथेरपी चालू असताना काम करू शकतात. तर दॅट इज अ न्यू ट्रीटमेंट जे आलं. तर याच्यामध्ये कसं आहे की इट इज नॉट ओनली सर्जरी, किमो, रेडिएशन, त्याच्यामध्ये पोषण, सायकोलॉजिकल मॅनेजमेंट, ऑल दॅट ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर फॉर एक्झाम्पल देर शुड बी अ प्रॉपर डायटिशियन जे तुम्हाला एक प्रॉपर डाएट चार्ट बनवून देणार आणि ते तुम्हाला पाळायला पाहिजे. एक सायकोलॉजिस्ट जे तुमचं मेंटल जे इश्यूज, स्टिग्माज किंवा जे मिसअंडरस्टँडिंग्स आहे त्याला सॉल्व्ह करणे. आणि तिसरा एक नर्सिंग म्हणजे आता डायटिशियन तर प्लॅन बनवून देणार तुमच्यासाठी, पण ते फॉलो कसं करावं ते नर्सिंग किंवा एक ट्रेंड अटेंडंट असतं त्याच्यासाठी. तर आजकाल जे हे प्रकारचे कॅन्सर प्रकारचे आजार जसे असतात ते एक टीमनी होऊ शकत नाही, पूर्ण मल्टिपल स्पेशालिटीज. इनफॅक्ट स्पीच फॉलो थेरपिस्ट पण असतात, फिजिओथेरपिस्ट पण असतात. तर स्पीच काय लोक जे तोंडाचे कॅन्सर्स असतात त्यांना खायला, प्यायला, बोलायला त्रास होतो. तर स्पीच फॉलो थेरपिस्टनी आम्ही त्यांचं काय म्हणतात रिहॅबिलिटेशन करतो की ते परत खाऊ शकतात, हे घेऊ शकतात. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की लोकांना पण कळायला पाहिजे की कॅन्सर म्हणजे इट इज अ टीम एफर्ट. एकच व्यक्तीने तुमचं काम नाही होणार. अगदी बरोबर. आणि सर, तुम्ही आता एक टर्म यूज केली, तुम्ही म्हणालात की ऑफिस किमोथेरपी सारखी एक प्रोसेस आहे जी आता अवेलेबल आहे. कसं शक्य आहे की घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून किमोथेरपी होऊ शकते, तर त्याविषयी जरा सविस्तर सांगाल? आता काय कॅन्सर्स आहेत, फॉर एक्झाम्पल कोलॉन कॅन्सर किंवा आपलं ब्रेस्ट कॅन्सर, याचे जे किमोथेरपीज नवीन जे आले आहेत ते खूपच चांगले आहेत. म्हणजे
त्यांचे रिझल्ट्स चांगले पण असतात आणि टॉक्सिसिटीज पण कमी. हो. तर त्याप्रमाणे आम्हाला पेशंटला इंटेन्सिव्हली मॉनिटर करायची गरज लागत नाही. तर आम्ही काय करतो की ह्या सिच्युएशनमध्ये आम्ही पेशंटला हे पहिल्या किमोथेरपीमध्ये ॲडमिट करून ऑब्झर्व करतो की काय रिॲक्शन आणि हे सगळ्या गोष्टीसाठी. पण त्याच्यानंतर आम्ही पेशंटला एक डिव्हाइस प्लेस करतो, त्याचं नाव आहे किमोपोर्ट. ओके. तर त्या डिव्हाइसमध्ये एक स्पेशल पंप येते विच इज लाईक किमोपोर्ट शरीराच्या आतमध्ये असतं आणि पंप बाहेर असतं. अँड दॅट इज वॉन अंडर युअर क्लोथ्स, म्हणजे ते पंप चालू असतं आणि ते लावून आम्ही पेशंटला घरी पाठवतो. अच्छा. सो वाईल दे आर डुईंग दॅर वर्क आणि किंवा ऑफिसच्या वेळी ते पंप किमोथेरपी चालू ठेवतं वाईल दे कॅन डू दॅर नॉर्मल वर्क. अच्छा अच्छा. सर, कोणत्या कॅन्सरमध्ये नेमका पोषण आहार महत्त्वाचा असतो? ॲक्च्युली सगळ्या कॅन्सर्समध्ये पोषणाचं महत्त्व असतं, पण जिथे आम्हाला मीन्स पोषणमुळे परिणाममध्ये खूप फरक येतो असल्या प्रकारचा मेन कॅन्सर्स आपले आतडीचे कॅन्सर्स असतात. अच्छा. सो फॉर एक्झाम्पल स्टमक कॅन्सर या लिव्हरचं कॅन्सर किंवा गॉल ब्लॅडर असल्या पॅनक्रियाटिक कॅन्सर. तर असल्या प्रकारच्या कॅन्सर्समध्ये आय वुड से पोस्ट ऑपरेटिव्ह किंवा पोस्ट ट्रीटमेंटचं पोषण असतो दॅट प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल इन द रिझल्ट. अच्छा. की कमी हे प्रॉपरली पोषण दिलं पेशंटला तर ते चांगले होऊन निघतात. पोषणामध्ये कधी काय वरती खाली झालं तर हे पेशंट्स कॉम्प्लिकेट होऊन प्रॉब्लेम्समध्ये जाऊ शकतात. ओके. ब्रेस्ट कॅन्सर आणि बाकी कॅन्सर्समध्ये पोषण तर महत्त्वाचं आहे, बट इट्स नॉट ॲक्च्युली आय वुड से लाईफ सेव्हिंग ॲज कम्पेअर्ड टू दिस थिंग. ओके. सो बेसिकली आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. मात्र अतिशय महत्त्वाचा प्रश्न, अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल की कॅन्सर पेशंटने कुठल्या गोष्टी खाऊ नयेत? जसं सोयाबीन खाऊ नये, तसं अजून कुठल्या अशा गोष्टी आहे जे कॅन्सर पेशंटने बिलकुल खाल्ल्या नाही पाहिजे, त्याविषयी काय सांगाल? नंबर 1 आय वुड से आपलं स्मोकिंग, टबॅको प्रोडक्ट्स आणि हे सगळं ते तर सर्वांना माहिती आहे, अल्कोहोल अँड ते प्रोडक्ट. तिसरं मी असं म्हणणार की रिफाईंड फूड्स. रिफाईंड म्हणजे आपले मैदा किंवा प्रोसेस्ड फूड्स, कॅन्ड फूड्स जे असतात असल्या प्रकारचे त्यांना अवॉइड करायला पाहिजे. अनकुक्ड फूड्स पण डेंजरस असतात, कारण कॅन्सरच्या वेळी पेशंटची इम्युनिटी कमी होते. बरोबर. तर त्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही अनकुक्ड स्पेशली सॅलेड्स बिलेड्स अनकुक्ड प्रॉपरली न धुताना घेतलं तर इन्फेक्शन्स आणि कॉम्प्लिकेशन्सचे रिस्क वाढतात. बरोबर बरोबर. तर त्याच्याशिवाय व्हाईट शुगर, रिफाईंड शुगर असल्या गोष्टी मी नॉर्मली माझ्या पेशंट्सला सांगतो की तुम्ही नॉर्मल आयुष्य जगा. डोंट वरी टू मच अबाउट युअर डाएट अँड ऑल दॅट. जे पाहिजे ते तुम्ही प्रॉपर प्रमाणात घ्या, पण यू एन्जॉय युअर लाईफ ऑल्सो. बरोबर. कॅन्सर शुड नॉट बी सफरिंग जे मी म्हणतो असं येते तसं लोकांना तुम्ही एक आता ते एक टर्म असतं ना, कॅन्सर सर्वायव्हर किंवा कॅन्सर वॉरियर. आम्ही कधी असं डायबेटिक वॉरियर ऐकलं नाही आहे किंवा डायबेटिक सर्वायव्हर किंवा हार्ट वॉरियर. तर हे जे स्टिग्मा आहे कॅन्सरवर ना ते निघायला पाहिजे. बिलकुल. तर बेसिकली मी लोकांना सांगतो की तुम्ही तुमचं नॉर्मल आयुष्य जगा. ऑब्व्हियसली हे प्रमाण जे मी सांगितलं ते अवॉइड करायचं, पण अदर दॅन दॅट ते नॉर्मल डाएट घेऊ शकता तुम्ही. नक्कीच. सर, खरं तर खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.